मंडळी, सध्या परिस्थिती थोडी टेन्शनची दिसते. कुठे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर कुठे गॅससाठी लोक लाईन मध्ये उभे आहेत. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोठ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार राहा असे संकेत दिलेले आहेत. याच दरम्यान जागतिक राजकारण आणि बिझनेसच्या जगात एक मोठी घडामोड घडली आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह अनेक मोठ्या देशांना गॅस आणि तेलाच्या पुरवठ्याचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतातील मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं तब्बल 6 वर्षानंतर म्हणजेच 2019 नंतर पुन्हा एकदा इराणकडून कच्चं तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं इराणकडून 50 लाख बॅरल्स कच्चं तेल खरेदी करण्यासाठी एक डील केली आहे. त्यामुळे भारतातल्या तेल पुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. पण युएसचे कडक निर्बंध असतानाही रिलायन्सनं हे कसं शक्य केलं? या एका निर्णयामुळे जागतिक तेल बाजारात नेमकं कोणते बदल होणार आहेत? भारत याआधी इराणकडून तेल खरेदी करत होता का? आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या डीलकडे एक चाल म्हणून पाहिलं जातंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प चालवणाऱ्या भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं अमेरिकेनं इराणच्या तेलावर निर्बंध तात्पुरते उठवल्यानंतर काही दिवसातच इराणकडून कच्च्या तेलाच्या 50 लाख बॅरल्सची खरेदी केली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच 24 मार्चला ही डील झाली असल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं नॅशनल इराणियन ऑइल कंपनीकडून ही तेलाची खरेदी केलेली आहे. या कच्च्या तेलाची किंमत आईस ब्रेंट फ्युचर्सच्या दरापेक्षा प्रति बॅरल सुमारे $8च्या अधिमूल्यावर निश्चित करण्यात आलेली होती. हे तेल प्रत्यक्ष कधी वितरित केले जाईल हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाहीये. विशेष म्हणजे मे 2019 मध्ये अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यानंतर भारतानं तिथून आयात पूर्णपणे थांबवली होती. त्यानंतरचा हा पहिलाच मोठा व्यवहार आहे. अलीकडच्या वर्षात इराणी तेल प्रामुख्यानं चीनमधील खासगी शुद्धीकरण कंपन्यांकडून खरेदी केलं जातं आणि अनेकदा दुसऱ्या देशातून आल्याचं भासून विकलं जातं. पण मंडळी, सध्याचं चित्र वेगळं आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे तेल आणि गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित झालेला आहे. विशेषतः स्टेट ऑफ हॉर्मुझ हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग बंद झाल्यामुळे जागतिक पुरवठ्यावर थेट परिणाम झालेला आहे. यामुळं भारतासह अनेक देश पर्यायी स्रोतांच्या शोधात आहेत. भारतासाठी रशिया हा मोठा पर्याय होता, पण अमेरिकेच्या निर्बंधामुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली होती. दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने काही काळासाठी सवलत दिल्यानंतर भारत आणि चीन सारख्या देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी वाढवली आणि याच वेळेत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं मोठी चाल खेळली. सुमारे 6 वर्षानंतर इराणकडून तेल खरेदीचा करार करत त्यांनी जागतिक उद्योग क्षेत्रात खळबळ उडवलेली आहे. ही डील फक्त धाडसी नाही तर टायमिंगमुळे खूप फायदेशीर ठरू शकते. कारण सध्या पुरवठा कमी आणि मागणी जास्त, म्हणजेच भविष्यात तेलाचे दर वाढण्याची शक्यता. अशा वेळी आधीच डील लॉक केल्यानं रिलायन्सला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तसंच भारत आणि अमेरिकेचे संबंध सध्या चांगले असल्यामुळं या मर्यादित सवलतीच्या चौकटीत झालेल्या व्यवहाराला अमेरिकेकडून थेट विरोध होणं कठीण आहे. युद्ध, बंद झालेले महत्वाचे मार्ग आणि जागतिक तुटवडा या सगळ्या गोंधळात रिलायन्सनं योग्य वेळी योग्य चाल खेळली आणि त्याचा थेट फायदा भारताला होणार आहे. मंडळी, रिलायन्सनं हा व्यवहार फक्त बिझनेस म्हणून नाही तर योग्य वेळ साधून केलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं नुकतीच एक महत्वाची सवलत जाहीर केली होती. या सवलतीमुळेच रिलायन्स इंडस्ट्रीजला इराणकडून तेल खरेदी करणं कायदेशीररित्या शक्य झालं. 20 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी जहाजावर लोड केलेलं कच्चं तेल 19 एप्रिल पर्यंत उतरवलं गेल्यास त्याच्या खरेदीसाठी 30 दिवसांची निर्बंध सवलत देण्यात आली होती. म्हणजेच या विंडोमध्ये केलेले व्यवहार अमेरिकेच्या निर्बंधांच्या कक्षेबाहेर येतात आणि हाच तो गोल्डन टाइम पकडत रिलायन्सनं ही मोठी डील फिक्स केली. त्यामुळं ही खरेदी नियमांच्या चौकटीत बसणारी आहे आणि योग्य टायमिंगमुळेच रिलायन्सनं पुन्हा इराणच्या तेलाकडे वळण्याची चाल खेळलेली आहे. दरम्यान या संपूर्ण डीलकडे फक्त एक खरेदी म्हणून नाही तर मोठ्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. अलीकडेच भारतीय रिफायनर्सनी रशियाकडून तब्बल 4 कोटी बॅरल्स पेक्षा जास्त कच्चं तेल खरेदी केलेलं आहे. आता त्यात इराणचा पर्याय पुन्हा खुला झाल्यानं रिलायन्स इंडस्ट्रीजची ही चाल पूर्णपणे धोरणात्मक मानली जाते. एकीकडे रशियाकडून स्वस्त तेल आणि दुसरीकडे इराण सारख्या देशाकडून वेगळ्या प्रकारचं क्रूड, यामुळं भारत आपल्या तेल स्रोतांमध्ये विविधता आणतोय. यात सगळ्यात मोठा गेम चेंजर ठरतोय जामनगर रिफायनरी. जगातील सर्वात प्रगत आणि मोठ्या रिफायनरीज पैकी एक असलेली ही रिफायनरी हेवी क्रूड प्रोसेस करण्यात एक्सपर्ट आहे. इराणचं तेल प्रामुख्यानं हेवी क्रूड प्रकारात येतं, जे प्रोसेस करणं इतर रिफायनरीजसाठी कठीण आणि महाग असतं. पण रिलायन्सकडे असलेल्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीमुळे हेच तेल प्रोसेस करून अधिक नफा मिळवणं शक्य होतं. थोडक्यात काय तर रशिया आणि इराण असा डबल सोर्सिंग प्लॅन आणि त्यात सपोर्ट करणारी जामनगर सारखी हायटेक रिफायनरी, यामुळे रिलायन्स केवळ तेल खरेदी करत नाहीये तर जागतिक बाजारात आपली पकड आणखी मजबूत करत आहे. मंडळी, इतकं सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की फक्त एक तेल खरेदीची डील नाही तर जागतिक संकटाच्या काळात खेळलेली एक स्मार्ट आणि दूरदृष्टीची चाल आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं योग्य टायमिंग साधत अमेरिकेच्या सवलतीचा फायदा घेत आणि मध्य पूर्वेतील तणावाचा अचूक अंदाज घेत हा निर्णय घेतलेला आहे.
मुकेश अंबानी यांच्या या निर्णयामुळे केवळ कंपनीलाच नाही तर भारतालाही मोठा दिलासा मिळू शकतो. आज जगभरात तेलासाठी संघर्ष सुरू असताना भारतानं रशिया आणि इराण सारखे पर्याय खुले ठेवत आपली एनर्जी सिक्युरिटी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि यामध्ये जामनगर रिफायनरी सारखी अत्याधुनिक रिफायनरी भारतासाठी मोठी ताकद ठरत आहे. थोडक्यात काय तर संकटाच्या काळात जो देश आणि कंपन्या योग्य वेळी योग्य निर्णय घेतात तेच पुढे गेम चेंजर ठरतात आणि सध्या तरी रिलायन्सनं टाकलेली ही चाल भविष्यात भारतासाठी मोठा फायदेशीर ठरू शकते. बाकी रिलायन्स इंडस्ट्रीच्या या डील बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.